मम्मी तुझं आणि आबाचं लग्न झाल्यावर तुम्ही पण आला असशील की ज्योतिबाच्या दर्शनाला। काय ग मम्मी काय झालं? अगं ते गंमतच आहे बघ। गंमत? कसली गंमत? काय नाही ग असंच आपलं। सांगा की आबा सांगा की। कशाला उगी त्या जुन्या आठवणी परत काढत बसतेस? ए मम्मी आबा काय सांगत नाही तू तरी सांग की। अगं सांग की मम्मी सांग की सांग की। सांगा सांगा। अहो आता पोरं एवढं म्हणताय तर सांगा की तुमची कथा। अहो आता तुम्ही सांगा की। मी सांगू? बर बर झालं काय, आमचं लगीन झाल्या लक्ष्मीबाईंना घेऊन मी इथं ज्योतिबाच्या दर्शनाला आलतो। बर आणि त्यावेळेला म्हणजे आमच्या काळात नवरीची डोईर पदर असायचा आणि असा मी रांगत उभारलो होतो आणि इथंच खरा घोळ झाला। कसला? लक्ष्मीबाईंनी ज्या रंगाचं पातळ नेसलं तर त्याच रंगाचं पातळ नेसलेली बाई माझ्या बरोबर उभारली ती आणि गर्दीच्या गडबडीत त्या बाईचा हात धरला आणि ज्योतिबाचं दर्शन घेऊन आलो। काय आबा तुम्ही पण। मम्मी एवढं सगळं होईस तर तू कुठं होतीस? मी यांना हुडकायला लागली। अगं शेवटी कटाळले आणि बसले एका जागेवर। म्हटलं येणारा जाणारा दिसतात का बघूया, पण कुठंच दिसले नाही। घाबरले ना तू आणि रडायलाच लागले मी आणि म्हटलं लक्ष्मीबाई तुमचं काही खरं नाही। आणि जेव्हा यांना मी भेटलो तेव्हा ते देवळातला किस्सा सांगितला आणि दोघं असा आम्ही हसलोय। अरे अपूर्वा आणि हिच्या कुठे आहे? होय कुठे दिसत नाही। आपण बघून ए बघा बघा कुठे चला बघून या। ओ दादा एक कुऱ्या केसाचा मुलगा आणि उंच अशी सुंदर मुलगी दिसली का? फोनची नुसती रिंगच वाजते, हिच्या फोनच उचलत नाहीये आणि अपुराचा फोन बी लागना। मग आता काय करायचं? कुठे शोधायचं आहे ना? अहो मी काय म्हणते, तुमचा जो पण काय निरोप आहे ना तो मला सांगा, मी त्या दोघांना जाऊन सांगून येते। लक्ष्मीबाई यांना सांगा निरोप, बघतो मी तिकडं। चला शोधायला जाऊया त्यांना, कुठं आहे ते बघूया। अहो चला चला चला। अरे आई वाढत्या। अरे सूर्यभानराव आज आपण दोघं जाय जेवायला। बच्चा की बसतो। आराम नुसतं बसायचं नाहीये, ताटातलं सगळं संपवायचंय काय? आई मला वरण भात नको, दही भात। दही भात हवाय होय? आणत्या तुझ्या दही भात। भेटू काका मी जरा आरवसाठी दही भात घेऊन येऊ का? आल्यावर लगेच तुमचं ताट वाढते। चालते जा जा आलेच। मग वरण भात का दही भात काय पाहिजे? आई आई काय आई आई? हा अजिबात दंगा करायचा नाही। नाना असते तर केला असतो रे। हा मग आता पण गप्पा बसायचं आणि शांतपणे जेवायचं। गुड बॉय। अरे हे काय जेवण वाढलं नाहीये? माझ्या हाताने घेता येते मला। आता पुरे ना, जे काही घडलं त्याला बरीच वर्ष उलटून गेली। किती वर्ष झाली, किती दिवस झाले, किती काळ लोटला। इकडचं जग तिकडं झालं तरी माझ्याबरोबर जे झाले ते विसरणार नाही मी। कारण माझ्याबरोबर जे काही झालंय ते क्षुल्लक नव्हतं आणि हे कळायला पाहिजे।
काका मी वाढते. बस तरी पण कर चालू. बस येतो मी. अरे खा पटपट. काकी तुम्हाला एक कमी उंचीचा मुलगा कुळ्या केसाचा आणि एक उंच अशी सुंदर मुलगी दिसले काय? नुकतंच लग्न झाले त्यांचं. दादा नाही तुम्ही भाऊ गेला कुठं? या दोघांनी पाहिलंय काय कुठे इथं मंदिराच्या आवारात? एक उंच मुलगी आणि कमी उंचीचा मुलगा आताच लग्न झाले त्यांचं. नाही ते गेला इजू भाऊ. काय रे? अगं ती बघा पूर्वा कुठे? अपूर्वा सॉरी. सॉरी हा कुठे गेला इजू भाऊ? विजय खूप उशीर झाला आपल्याला निघायला हवं आता. चल. होय पण गंमत बघा एवढ्या गप्पा मारल्या आपण वेळ कसा गेला कळलं नाही आणि एवढा वेळ घालवून सुद्धा मन भरलं नाही. असं वाटतं आज चालू द्यायचं 2 मिनिटापूर्वी. चल आता. चल. आजी आजी सॉरी सॉरी सांभाळून सांभाळून. सॉरी सॉरी लागलं नाही ना तुम्हाला? सॉरी. नाही 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 लागलं. नवीन लग्न झालंय वाटतं तुमचं. हो असं होय. पण संसाराचं सुख दिसत नाही तुमच्या नशिबात. एकमेकाची साथ आहे पण सुख नाही. एकमेकापासून पळता बी यायचं नाही आणि लपता बी यायचं नाही. नशीब हाय ते पण टाळता बी यायचं नाही. नशीब? अहो आजी काही पण काय बोलताय असं? हा अहो आमचं प्रेम आहे एकमेकांवर. इथपर्यंत कसं पोचलंय आमचं आम्हाला माहिती आहे. हे पैसे घ्या होतं आणि या आता. इथवर आलायचा पण इथं जाणार कसा? लगीन झालं म्हणून साथ मिळते पण सुख मिळतंच असं नाही. अहो सुख नशिबात असावं लागतं. तुमचा प्रवास लई लांबचा आहे. खडतर आहे बर का. हे बघा तुम्ही यांच्या बोलण्याकडे काय लक्ष देऊ नका. खुळ्यागत बोलायला लागले म्हातारी. विजय तुम्ही थांबा जरा. ओ आजी अहो एवढं वय झालं तरी तुम्हाला कळ नव्हे काय बोलायचं कसं बोलायचं? वयाचा आणि कळायचं काय संबंध आहे का? देवाचा खेळ कळायचा नाही कुणाला. घडीत ऊन पडतंय आणि घडीत पाऊस पडतंय. लक्षात आहे नव? अरे लांबचा प्रवास आहे तुमचा आणि लई खडतर आहे. अपूर्वा एवढं नका मनाला लावून घेऊ. चला. ह्यासनी पाहिलं काय? काय होत आहे? काय तेच काय कळेल. गावली का ती दोघ जण? कुठंच नाही गावली नव. सगळीकडे उडकलं. तिकडे वर बी उडकलं. देवळाच्या पलीकडे पण उडकलं. कुठंच सापडली नाहीत. म्हणून म्हटलं नेहमीच्या ठिकाणी गाडी लावूया. इथं आली असतील पण इथं पण नाहीत नव. अहो खाली तर नाही गेले. आता एकदा दर्शन घेतल्यावर परत कशाला खाली जातील? सगळ्यांना मोबाईल मध्ये फोटो दाखवून पण विचारलं कोणालाच माहित नाही. मी तर इजाला कवाधरनं फोन लावा लागलोय. नुसती रिंग होतीये. इथं गाडी पाशी येऊन बघितलं तर फोन गाडी विसरलाय. इथं रिंग वाजालती आणि त्या अपूर्वाचा तर फोनच लागणं झालाय. आता करायचं तरी काय? कुठं असतील हो दोघं? ओळखायचं कुठं तेच काय कळेना झाले. हा बघ दाद्या.
अरे देवा, कुठं होतात? भावा अरे होतास कुठं? किती उडकायचं तुला? कुठं हरवतास तू? आणि हे काय हरवायचं वय आहे बे तुझं? अरे तुम्ही दोघं होता कुठं रे इतकाय? अरे एवढा वेळ लावायचा भाई, इथं जीव जायची पाळी आली की आमची. बरं आणि गेलं तर फोन तरी न्यायचं की सोबत. झालंय का सगळ्यांचं बोलून? अरे बरं तुझं काय म्हणणं बाबा सांगते आता? नाही भावा, माझं काही म्हणणं नाही. आता निघायचंय का इथं माझ्याकडे बघत बसणार तुम्ही सगळे? चल चल चला चला चला, उशीर झालाय. चल. झालाय, चला तर. काय दाद्या, 15-20 मिनिटाचा रस्ता ज्योतिबाचा, अख्खा दिवस काढला तुम्ही. अरे नाही काका, त्याचं असं झालं आता मार्गशीर्ष चालू आहे ना, म्हणून लय गर्दी होती ज्योतिबाच्या दर्शनाला, म्हणून वेळ लागला, बाकी काही नाही. त्याच्यामुळे वेळ लागला काय? दादा ना अपूर्व 2 तास गायब होते म्हणून वेळ झालाय. आणि फोन बी सांगते घेऊन गेला नव्हतास, हाय का नाही? मुद्दाम गाडी ठेवलेलास. मुद्दाम नाही काका, विसरला होतो फोन. होय, विसरला होता. वय उंदराला मांजर साक्ष, तू नका वकिली करूस त्याची. अगं नाही का आई, वकिली कशाला करू, खरंच विसरला होता. आम्हाला नग सांगूस, गाडीत कोण विसरून जाते वे मोबाईलच. अरे माझ्या सोन्या, तुझ्या बाच आणि माझं लगीन झाल्यानंतर तुझा जन्म झालाय, आम्हाला कळतंय समज. बरं मी काय म्हणतो, चला की पटकन आवरा, फ्रेश व्हा, पूजा करून देऊ सत्यनारायणची. हा चालतंय चालतंय. आणि रूम सजवून ठेवतोय. काय रे, काय लिहिजा? नाही काय नाही बाबा. अरे बोल की, काय झालं? हा म्हणजे ते आता विठू काका म्हणला तोच विषय मी पण काढणार होतो. पूजा उरकून घेऊ की पटकन. नाही कशाला, गडबड काय एवढी? तुम्ही एवढी सगळी जण जमलाय, मला वाटतं 2-4 दिवस पुढे ढकले की पूजा. चालतंय. आज पण शिडी लावून चढवावं लागते. काय 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 शिडीचं काय म्हटलं तू? परत शिडीत वर्ष मधलं बास कर. अपूर्वा, हा काय कर, शांत आहेस? काय झालं? नाही नाही, काय तर झालंय नक्की. सगळ्या प्रवासात गपगपच होती. काय झालं ग? काही नाही झालं आबा. आलेच नाही. थकली असेल ती. प्रवास जरी लहान असला तरी दगदग लय होती ना व. नव्या नवरीची दृष्ट काढून टाका मीठ मोहरून. मी बी आमच्या रेखाची दृष्ट काढणार आहे. बरं चला, खरंच आवरा, म्हणजे फ्रेश होऊन घ्या, ते पटकन पूजेचं आठवून घ्या. चला संध्या शिडी शोध. आणि दगड पण फेकून मारायचं. आवरून घे पटपट. काय ग रेखा, कशी आहेस? मी मस्त मजेत मावशी, तू कशी आहेस? मला काय झालंय? मग काय म्हणते सासर? माझं सासर कुठं एवढं मोठं आहे, नवरा आणि सासू 2 जणच खाऊन पिऊन मस्त मजेत आहेत बघ. सासूबाई तर कामाचं राहू दे, माझ्या संग गप्पाच मारत बसत, लय भारी आहेत बघ. 3 जणांची कामं करून बी लय येळ राहतोय माझ्याकडं. त्या येळेचा काहीतरी उपयोग करून घ्यावा म्हणते. आता बघ की 3 जणांचं बरं भागतंय, पण आता माणसं वाढणार, तर लेकरं होणार, पैसा लागणारच की. तेव्हा असं म्हणते की घर सांभाळत सांभाळत काहीतरी काम करायला पाहिजे, तेवढा संसाराला हातभार लागेल, हाय का नाही? असा विचार अजिबात करू नकोस. मी सांगते ते नीट ऐक. आताच लग्न झालंय तुझं,
सगळी हाऊस मौस पुरवून घे नवऱ्याकडनं, असंच आयुष्य निघून जातं. आणि नंतर वाटत राहतं काहीच केलं नाही आपण, हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं. रुपे मावशी, प्रत्येक जण आपापल्या परीनं काहीतरी हाऊसमौस करतच असतं की, त्यात आता वेगळं करायला कशाला पाहिजे? हा, आता माझंच बघ की, माझं लग्न झालं, संतोषरावांच्या बरोबर मी लय खुश आहे बघ. अगं रुपे, हे रुपे, हा का? अगं पूजेची सगळी तयारी झाली, फक्त प्रसादाचा शिरा बनवायचं बरं का. अक्का अक्का, शिरा बनवलाय, सगळी तयारी आहे. काय सांगतेस? बनवलं होय? बघू. होय, चांगलं झालं. आणि हे काय? अगं वेलची कशामुळे टाकलीस? अगं प्रसादात वेलची घालतातच. अगं पण आमच्या ह्यांना आवडत नाही. अक्का, तुझी पद्धत वेगळी, माझी पद्धत वेगळी. नैवेद्य दाखवला ना की चाखून बघ, आवडेल तुला. आणि दाजींची काळजी करू नको, मी तुला सांगते, दाजींना पण प्रसाद आवडेल बघ. थोड्या वेळाने प्रसाद बाहेर घेऊन ये. हा, मी बघते भटजीनं काय काय पाहिजे ते आवडलं की नाही. हा, लगेच आलेच ना. गुरुजी, हा चौरंगीचा असू दे. अगदी बरोबर. वस्त्र आणखी काय लागणार? ऊस आणि करडई लागणार आपल्याला. चल आणतो. गुरुजी हे इथे ठेवा. बाळकृष्ण द्यावा. हो, हे घ्या. चल हे कर दे. ठेवा. ठेव की इथं. काय करायचं? बस वाती करू लागोय. गुरुजी, ऊस आणला आता इथं. हो चल. नितू, सतरंजी घे. चल. हा, करते जा. गुरुजी, पूजेचं सगळं सामान आणून ठेवलंय, तुम्हाला अजून काय लागणार असेल तुम्ही सांगा, लगेच आणून देतो बघा. चव्हाण वहिनी कुठं आहे? सासूबाई तयार व्हायलात, येत आहेत लगेच. शिऱ्याचा प्रसाद लागणार. तो बी तयार आहे. चालेल. हा, तर तिकडे. आणि एवढंच आहे बाकी. बर, अजून काय लागणार तर सांगा, आणून देतो. हो चालेल. ते बरं, विजयापूर्वच काय? दोघं बी तयार व्हायलेत, येत आहेत खाली. चल. नवीन लग्न झालंय वाटतं तुमचं, पण संसाराचं सुख दिसत नाही तुमच्या नशिबात. एकमेकाची साथ आहे पण सुख नाही. देवाचा खेळ कळायचा नाही कुणाला. अपूर्वा, तुम्ही अजून तोच विचार डोक्यात घेऊन बसलाय ना? अहो एवढा विचार नका करू, त्या आजी म्हणतात कसा. असं कसं विचार नको करू म्हणतोयस तू? माझ्या डोक्यातून तो विचार जातच नाही. कोणी आपल्याबद्दल असा वाईट विचार का करेल? बरोबर आहे तुमची शंका, कोणी आपल्याबद्दल असा वाईट विचार का करेल. पण तुम्ही आता ह्या गोष्टीचा विचार करा की कुणी आपल्याबद्दल काय विचार करावा हे आपण ठरवू शकत नाही, नाही का? हो बरोबर आहे तुझं, पण त्या आजी असं का बोलले असतील? खरं सांगू का, मला ती बाई जरा येडीच वाटली होती. अहो काही तोंडाला येईल ते बोलत सुटली होती. चुकीचं काय बोलल्या त्या? विजय तू काहीही म्हण, पण त्या आजींचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये रे. तुमच्या डोळ्यासमोरनं त्या आजींचा चेहरा जात नाहीये म्हणजे तुम्हाला त्या आजींचा चेहरा आवडलाय. हा, आता एवढा कोडला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? क्यूट. एवढा क्यूट चेहरा तुमच्या बरोबर असताना त्या आजींच्या चेहऱ्याकडे लक्ष आहे तुमचं, आणि तोच जास्त आवडले तुम्हाला त्याचा चेहरा? असं काहीही नाहीये. तुझ्यापेक्षा जास्त मला कोणीच आवडू शकत नाही. आणि त्या आजी नेव्हर. तेव्हा हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाका आणि हसा की जरा. हसल्यावर लय क्यूट दिसता तुम्ही. हे बघा, देवा ब्राह्मणाच्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण लग्न केलं. असं कोण पण येऊन काही म्हणून गेलं म्हणून आपल्या आयुष्यात तसं काही होणार नाही, लक्षात असू द्या. घरची लोक तटली आहेत खाली
अरे हो. खाली जायचं का असंच एकमेकांकडे बघत बसायचं? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.